नमस्कार, मी डॉक्टर वंदना गुरव. तर आज मी आपल्यासोबत असा अनुभव शेअर करणार आहे, जो आजही मला कधी आठवलाच तर मन भरून येतं. असे रुग्ण आपल्या आयुष्यात येतात, ते फक्त अनुभव देऊन जात नाहीत, तर आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे धडेही ते आपल्याला देऊन जातात आणि असाच आजचा अनुभव मी आपल्यासोबत शेअर करत आहे. एक दिवस एक व्यक्ती माझ्याकडं वंध्यत्वावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंटची चौकशी करण्यासाठी आले आणि त्यानंतर आपल्या पत्नीला एकदा ते घेऊन आले. त्यांची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर असं जाणवलं, की त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंटही घेतली होती. त्यांच्याकडं उपचार घेतलेली आणि अनेक ज्या तपासण्या त्यांनी केल्या होत्या, त्यांची भली मोठी फाईल आणि त्यांच्या सगळ्या नोंदी असलेली फाईल त्यांच्याकडे होती आणि ती माझ्याकडे ते घेऊन आले होते. अ, बरेच ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन ते अक्षरशः कंटाळले होते आणि त्यानंतर मधली काही वर्ष त्यांनी ट्रीटमेंट बंदही केली होती. आणि सांगायची गोष्ट अशी होती, की अ, त्यांच्या सगळ्या तपासण्या ज्या होत्या, त्या जवळ नॉर्मल होत्या आणि म्हणूनच एक आशेचा किरण त्यांच्यामध्ये जिवंत होता आणि तो घेऊनच ते माझ्याकडे आले होते. हे सगळं सांगत असताना त्यांनी मला आणखी एक गोष्ट जी सांगितली, ती मी ऐकली आणि काही क्षण मी शांतच बसले. कारण ते ऐकून मला अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांनी असं सांगितलं, की त्यांचं गाव इथून लांब आहे आणि ट्रीटमेंट घ्यायला सोयीचं व्हावं, यासाठी ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत आम्ही इथंच भाड्याची रूम घेऊन राहणार आहे. अ, असं त्यांनी सांगितलं आणि मला खरं तर त्यावेळेला त्यांच्या ज्या विश्वासाचं एक खूप मोठं ओझं माझ्यावर असल्यासारखं मला वाटलं आणि मी त्यांच्या या विश्वासाला पात्र ठरू शकेन का? त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे, ज्या विश्वासानं ते माझ्याकडे आले आहेत, त्या विश्वासाला मी खरंच न्याय देऊ शकेन का? असा प्रश्न माझ्या मनाला पडला. मी तिची केस घ्यायला सुरू केली आणि होमिओपॅथिक केस घेताना मानसिक लक्षणं आणि शारीरिक लक्षणं ही खूप महत्त्वाची असतात. शारीरिक लक्षणं घेतली आणि मानसिक लक्षणं घेताना मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे तिला एक वेगळ्याच भावना तिच्यामध्ये जाणवत होत्या. तिला अनेक वर्ष मूल नसल्याची सल मनामध्ये होती. अ, समाजामध्ये वावरत असताना समाजातल्या प्रश्नांची टोचणी तिच्या मनामध्ये मला दिसत होती. तिला भविष्याची चिंता होती, भविष्याबद्दल काळजी वाटत होती आणि अशा अनेक वेगवेगळ्या भावना तिच्या मनामध्ये होत्या. पण तरीही या सगळ्यांबरोबर एक गोष्ट तिच्या मनात जाणवत होती, ती म्हणजे आत्मविश्वास आणि तिला एक छोटीशी आशा तिच्या मनामध्ये होती, की आपण प्रेग्नंट होऊ शकतो आणि त्याच आशेनं ती माझ्याकडं आज आली होती. मी तिला सगळे सिम्प्टम घेतले आणि उपचार सुरू केले. ती दर महिन्याला औषध घ्यायला यायची. परत पुढच्या महिन्यात तिची पाळी येत होती. परत ती पुढच्या महिन्यात औषध घ्यायला यायची. पण खरं सांगायचं तर तिला पाहिलं, की माझ्या मनात एक वेगळीच धडधड निर्माण व्हायची. मला त्यावेळेला वाटायचं, की माझ्या प्रयत्नांना मला यश मिळेल का? असा सतत माझ्या मनात मात्र प्रश्न निर्माण व्हायचा. बरेच महिने चाललं आणि ते दोघेही एक दिवस माझ्या क्लिनिकवर आले आणि त्यांनी सांगितलं, की पहिल्यांदाच त्यांच्या मासिक पाळीला उशीर झाला आहे आणि मला थोडी शंका वाटली कारण इतके दिवस आम्ही ट्रीटमेंट सुरू केली होती. पण तिची मासिक पाळी एकदाही उशिरा आली नव्हती आणि पहिल्यांदाच उशिरा आली होती आणि ती खात्री करून घेण्यासाठी मी तिची प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि त्या दिवशी तो प्रेग्नन्सी टेस्टचा रिझल्ट पाहिला. तो पॉझिटिव्ह होता आणि ते बघून खरं तर अतिशय आनंद झाला. त्यांनाही खूप आनंद झाला आणि मला जो आनंद झाला, तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. खरं तर या गोष्टीवर काही क्षणासाठी माझा विश्वासच बसला नाही. पण असं वाटलं, की इतक्या वर्षांची तिची प्रतीक्षा, तिचे उपचार, तिची आशा
अशी एका क्षणात सगळ्या गोष्टींचं सार्थक झालं असं त्यावेळेला वाटून गेलं. आणि एक डॉक्टर म्हणून खरं तर प्रत्येक वेळेला तो डॉक्टर प्रत्येक रुग्णासाठी आपलं 100% देत असतो. आपले प्रयत्न करत असतो. पण प्रत्येक वेळेला परिणाम हे त्यांच्या मनासारखेच होतील असं नाही. आणि म्हणूनच यावेळेला तिची जी गर्भधारणा झालेली होती, तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. तिची गर्भधारणा झाल्यानंतर जवळ-जवळ माझं काम पूर्ण झालं होतं. त्यामुळं तिच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी आणि डिलिव्हरीसाठी तिला चांगल्या गायनेकोलॉजिस्टकडे जिथं सगळ्या सोयी आहेत अशा ठिकाणी उपचार घेण्यासाठी मी तिला सल्ला दिला आणि तो मान्य करून त्यांनी तिथं दाखवायला सुरूही केलं. मध्ये-मध्ये कधीतरी ती मला रिपोर्ट्स दाखवायची आणि मग हळू-हळू आमचं भेटणंही कमी झालं. तीही तिच्या गावी निघून गेली आणि तिचे उपचार त्या हॉस्पिटललाच कंटिन्यू झाले. काही दिवसानंतर तिचे मिस्टर अचानक एक दिवस दवाखान्यात स्वतःच्या तपासणीसाठी आले होते आणि त्यांना सहजच मी तिच्याबद्दल चौकशी केली आणि विचारलं, तिची डिलिव्हरी कधी झाली, बाळ वगैरे कसं आहे? आणि हे विचारल्यानंतर त्यांना अचानक भरून आलं आणि त्यांनी सांगितलं, "मॅडम 9व्या महिन्यात असताना बायकोची बीपी वाढली, अचानक शुगर वाढली आणि त्यामुळं तिला हॉस्पिटलला नेईपर्यंतच बाळ पोटातच मरण पावलं आणि आईचाही जीव खूप क्रिटिकल कंडिशन होती आणि डॉक्टरांनी खूप प्रयत्नांनी तिचा जीव सुद्धा वाचवला. ती सुद्धा वाचणं यातून शक्य नव्हतं." आणि ही सगळी घटना त्यांनी सांगितली आणि मी ऐकत असताना काही क्षण मी पूर्णपणे निःशब्द झाले. त्यांच्या आयुष्यातील तो आनंदाचा क्षण निघून गेला होता आणि मला तिचा पहिल्या दिवशीपासूनचा प्रवास अ, माझ्या डोळ्यासमोरून येऊन गेला. मला आठवलं, तिनं इतकी वर्ष केलेली प्रतीक्षा, तिनं घेतलेले उपचार, तिच्या मनात असणारी एक छोटीशी आशा आणि त्यातून अ, झालेली तिची प्रेग्नन्सी आणि त्यानंतर घेतलेली तिच्या नवऱ्यानं घेतलेली जी काळजी होती ती आणि असा हा तिचा झालेला अनपेक्षित शेवट, सगळंच एका क्षणात उद्ध्वस्त करून जाणारा असा शेवट. काही दिवसांनी ती मला भेटायला आली आणि आल्यानंतर तिला कोणत्या शब्दात तिचं सांत्वन करावं हे खरंच मला कळत नव्हतं आणि मी तिच्याशी बोलत होते. मला आजही तिचे शब्द आठवतात. ती म्हणाली, "मॅडम, यापूर्वी मला मुलं नाहीत म्हणून मला दुःख वाटत होतं आणि आज माझं बाळ माझ्यासोबत नाही, याचं दुःखही मला आयुष्यभर राहील. पण एक गोष्ट आहे, समाजात मी वावरत असताना एक वंद्य स्त्री म्हणून मी ओळखली जाणार नाही आणि याचं सगळं श्रेय फक्त तुम्हाला आहे." हे ऐकून माझ्या मनात एकाच वेळेला अनेक भावना दाटून आल्या. हे दुःख होतं, हा आनंद होता, का समाधान होतं, का एक रितेपणा होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजही माझ्याकडे नाहीत. या अनुभवाने एक गोष्ट मात्र शिकवली, ती म्हणजे डॉक्टर प्रयत्न करत असतात, उपचार देत असतात, एक आशाही दाखवतात. पण प्रत्येक वेळेला जो परिणाम आहे तो त्यांना हवा तसा मिळेलच असा नाही आणि ते मिळवणं त्यांच्या हातात नक्कीच नाही. तरीही रुग्णांचा विश्वास आणि त्यांच्या आयुष्यातील प्रवासाचा एक भाग होणं ही डॉक्टर म्हणून एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि खूप मोठी शिकवण आहे, असं मला वाटतं आणि असेच अनुभव घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद.